हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आम्हाला गावाला जायचं होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर तेव्हा मी शूट करून ठेवलं होतं, म्हटलं की आज तुमच्यासोबत शेअर करावं. पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये बसली होती. ट्रेनचा आवाज ऐकून सुद्धा मला खूप भीती वाटत होती. जबरदस्ती मी ट्रेनमध्ये बसले. पूर्ण रात्र कशी तरी गेली. सकाळी उठलो 8 वाजता आम्ही पोहोचलो होतो आग्र्यामध्ये. आग्र्यामध्ये उठल्यानंतर मायरा पण उठली होती आणि मायराचे पप्पा कसे शांत बसतात बघा. मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते, त्यांना माहीत पण नाही आहे. कारण आता आम्हाला उतरायचं होतं. आता आग्र्यातून आम्हाला फक्त 2 तास लागणार होते दिल्लीत जायला. तर 1 ते 1.5 तास लागणार होता, पण 2 तास मी पकडून चालले कारण आम्हाला उतरायचं होतं नवी दिल्लीला. तर मायरा कशी थकून गेलेली आहे. पहिल्यांदा आम्ही एवढ्या लांब ट्रेनमध्ये प्रवास करतोय. लाईफमध्ये मी सुद्धा पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली होती आणि मायरा तर एवढी छोटीशी होती आणि 2 दिवसाचा प्रवास पूर्ण ट्रेनमध्ये जाणार होता. छान असं प्रवास झाला. उतरलो होतं आम्ही दिल्लीमध्ये. दिल्लीपासून आमचं गाव होतं 200 किलोमीटर. तिथून आम्हाला पुढे जायचं होतं. तर पुढे जाताना आम्ही आहे ते एक कॅब बुक केली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला मग भूक लागली होती. निम्म्या रस्त्यात आम्ही जेवण करण्यासाठी शिवा ढाब्यावरती थांबलो. तिथलं वॉशरूम वगैरे खूप छान होता. हॉटेलचा व्ह्यू पण छान होता. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आपण नेहमीच पनीर वगैरे खातो. तर म्हटलं इकडचं वेगळं काहीतरी ट्राय करावं. तर आम्ही दाल मखनी ट्राय केली होती. तर तुम्ही पाहू शकता त्याच्यासोबत आला होता हे बीट लावलेला, म्हणजे बीटचा कलर लावलेला कांदा. बीटचा कलर लावलेला हा कांदा आणि छान असं मातीच्या मटक्यामध्ये दही, म्हणजे मातीचंच भांडं आहे, त्याच्यामध्ये दही जमा करायला ठेवतात आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही दही भेटते, ती 150 रुपयाला भेटते. याच्यातून काहीच करणार, प्रत्येकासाठी हा सेपरेट बाऊल असतो. तर पूर्ण बाऊल आहे तो आम्हाला दिला होता. डाळ मखनी घेतली होती आणि ही दही फ्रेश होती, आंबट वगैरे नव्हती. मायरा बरोबर बोट बुडवून खायचे. थोडंसं हॉटेलचं व्ह्यू दाखवते. खूप छान हॉटेल होतं, म्हणजे क्वालिटी हॉटेलच्या खाण्याची एवढी नव्हती तेवढी. तर म्हणजे खूप स्वच्छ हॉटेल होतं. वॉशरूम तर आपलं घरसुद्धा म्हणजे फिकं पडन एवढं स्वच्छ होतं. तर तुम्ही पाहू शकता दाल मखनी पूर्ण काय म्हणतात त्याला, हे डिनर सेट भरून दिलेला आहे आणि त्याच्यावरती छान असं बटर. तर तुम्ही पाहू शकता छान असे मी ते मला वाढतायत, म्हणजे मायराचे पप्पा. पहिल्यांदाच मी खाणार होती दाल मखनी हे खूप ऐकलं होतं, पण मी खाल्ली नव्हती कारण आपल्या इकडे जास्त भेटत नाही आहे. भेटती पण कोणी एवढं आवडीने खात नाही आहे. तर तिकडं मी ट्राय केलं तर खूप छान होते. म्हणजे एकदम स्पायसी असतं, म्हणजे तिखट अजिबात सुद्धा नसतं. आणि त्याच्यावर सोबत जर आपल्याला तिखट जर पाहिजे असेल तर त्याच्यासोबत हिरवी मिरची देतात. असं बिलकुल असं सेपरेट तिखट करून देत नाही. तर छान असं आम्ही जेवण केलं. बटर रोटी होती ती 35 रुपयाची होती आणि साधी रोटी होती ती 25 रुपयाची होती. तर खाणारे होते आम्ही दोघीच. पहिल्यांदा आम्ही बटर रोटी मागवली, नंतर रेट पाहिलं तर 35 रुपये. तर मग म्हणलं की साध्या रोट्या मागवावं, पण परत विचार केला खायच्यात आपल्याला 2-2 रोट्या, तर 10-20 रुपयाचा कुठे विचार करतात. त्यासाठी आम्ही बटर रोटी कंटिन्यू केली. तर 2-2 बटर रोटी खाल्ली. घरी गेलो तर घरी आमचं छान असं माकडांनी स्वागत केलं. तर तुम्ही पाहू शकता किती छान आमच्या घरावर हे आहे, ते आमचं घर आहे आणि घरावरती खूप सारे माकडं होते. एवढी माकडं होती तिथं, प्रत्येकाच्या घरावरती माकडं, खूप म्हणजे खूप माकडं. दुसऱ्या दिवशी माझ्या दिराने आम्हाला नेलं होतं गार्डन फिरायला. तर हे होतं गार्डन. तर तिथलं नवीन गार्डन तयार झालं होतं. तर हे आहे ते माझे दीर आहे. पळती ती माझ्या दीराची मुलगी आहे. मायरा आणि मायराचे पप्पा छान असं एन्जॉय करतात. ते व्हिडिओ काढतात. मी त्यांचे व्हिडिओ काढते. खूप छान एन्जॉय केलं. खूप मस्त म्हणजे फोटो काढण्यासाठी, रील काढण्यासाठी खूप छान वातावरण होतं. खूप छान एरिया होता, काय म्हणतात त्याला, व्ह्यू होता. तर छान असं आम्ही फोटो वगैरे काढले. मला पाहिजे तेवढे व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं ते माझ्या छोट्या जावेच्या घरी, म्हणजे हे आहे ते ह्यांच्या सासरवाडीला जायचं होतं. तर थोडंसं एन्जॉय केलं. तर मला गावाकडे ही म्हणजे भरपूर सारी पद्धत आवडली, पण काही पद्धत मला अजिबात सुद्धा आवडली नाही. आपल्यासारख्यांचं हॉटेलवर जेवण म्हणजे ना, खूप म्हणजे उपाशी मरण्याची लक्षणं आहेत. तिकडं म्हणजे जास्त करून आहे ना, सगळेजण नॉनव्हेजच खातात आणि जास्त करून नॉनव्हेजचेच हॉटेल असतात. छान असं आम्ही घरी गेलो होतो सासरवाडीला. सासरवाडीवरनं पण परत आम्ही घरी आलो. हे माझ्या जावेचं एक आणि नंदचं एक कार्टून होतं. छान असं ते खेळत होते. हे बाहेर वरांडा आहे. वरांडा का परांडा काय म्हणतात त्यांच्या तिकडं काय माहिती, पण मी तर आपलं साधं म्हणते की बाहेरचं, आपल्या घराबाहेर जे आपण पडवी म्हणतो ते पडवी टाईप होतं आणि छान असं बाज टाकले होते. तिथं छान असं जेवण वगैरे करतात, मुलं खेळतात आणि शेजारीचं आहे ते किचन आहे. तुम्ही पाहू शकता बाहेरच किचनची सिस्टीम तिकडची खूप वेगळी आहे. प्रत्येकाच्या घरात छोटे-छोटे किचन, पण इथं आहे ना, प्रत्येकाच्या घरात आहे ना, कोणत्याच जावा-जावा आहे ना सेपरेट, म्हणजे सगळे सेपरेट राहतात. कोणीच एकत्र राहणार दिसणार. कोणाच्या लग्नाला असं 8 दिवस जरी झालेले असले तरी ती नवीन जोडपं वेगळंच असतं. तिकडं पद्धतच आहे. नवीन लग्न झालं की लगेचच घराच्या बाहेर काढतात आणि तुमचा तुम्ही संसार बघा, तुमचं तुम्ही सेपरेट म्हणजे राहायला लावतात. असं अजिबात नाही आहे की म्हणजे 2-2, 3-3 लेकरं, 2-2, 3-3 लय लांबपणे एक लेकरं
मरेपर्यंत सुद्धा जावा एकत्र राहत नाहीत. आणि जर एकच मुलगा असेल त्यांना तर त्या सासू सासऱ्यांना तर ते सासू सासरे सेपरेट राहतात आणि त्या नवरा बायकोंना सेपरेट करतात. ही पद्धत तिकडं मला म्हणजे एवढी आश्चर्यजनक वाटली ना खूपच. म्हणजे एक जरी मुलगा असला ना तरी ती त्यांच्या आई-बापासोबत राहत नाही. आई-बाप सेपरेट राहतात आणि तो आपल्या बायकोला घेऊन सेपरेट राहतो. अशी पद्धत आहे तिकडं. म्हणजे कसं कमावून खाऊ. लगेचच जबाबदारी आहे ती मुलाच्या अंगावर टाकून देतात. कुठेतरी ही पद्धत चांगली पण वाटली, कारण मुलाच्या अंगावर जबाबदारी जर टाकून दिली, किती दिवस आई-बापाच्या जीवावर मुलाच्या अंगावर जबाबदारी टाकून दिली, तर मुलगा आहे ते जबाबदारीने काम करतो, आपल्या परिवाराला सांभाळतो, बायको मुलांना सांभाळतो. जोपर्यंत आई-वडील कष्ट करून खाऊ शकतात, तोपर्यंत आई-वडील सेपरेट राहतात. नंतर पाहतात का नाही ते मला माहीत नाही, कारण मी पहिल्यांदाच गावी गेली होती. तर तुम्ही पाहू शकता मुली अशा छान अशा खेळत आहे. आणि हे जर तुम्हाला जर गाव पाहिजे असेल, तर म्हणजे आमचं जर गाव पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की माझं पूर्ण गाव आहे ते दाखवेन. पूर्ण गाव म्हणजे पूर्ण गाडीवर हिंडून मी तुम्हाला माझ्या गावाचा व्हिडिओ काढून दाखवेन आणि माझं गाव कुठलं ते तुम्हाला कमेंट म्हणजे नक्की सांगेन. 4-5 दिवस राहिलो मस्त असं आणि मग परत आम्ही आमच्या घरी म्हणजे महाराष्ट्रात यायला निघालो. तर बघा किती छान असं आम्हाला 4 व्हीलरमध्ये दिल्लीपर्यंत सोडायला माझे नणंदही आले होते. म्हणजे माझ्या नंदाचे नवरा आणि तो आला होता. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर माझ्या गावाकडचा व्हिडिओ जर पाहायचा असेल, माझं गाव कोणतं आहे ते जर जाणून घ्यायचं असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की सांगेन. थँक